हाय दीपाली मॅडम. हाय. तर आज चला दीपावळीचं आता आज रविवार आहे ना, सोमवार मंगळवारी दीपावळी म्हणजे 2 दिवस बाजारला यायचं रविवारचं. आज दीपाली म्हणती अरे हाय गाईज बन. हाय गाईज. हा तर चला आज आहे रविवार, उद्या आहे सोमवार, परवा दिवशी मंगळवारी ही आहे दिवाळी आहे. आज दीपाली म्हणती जायचंय मला बाजारला, थोडीशी खरेदी वगैरे करायची. तर सकाळ सकाळ तर म्हणलं घे उरकून, आंघोळ वगैरे करून घे सकाळ सकाळ, सगळं आवरून तुला मी सोडतो. मग तुला काही साडी वगैरे घ्यायची असलं तर घे, शॉपिंग कर, काही सणाला लागते ते कर. हा अशी खुश झाली साडी म्हणल्या मग मी लय पटकन उरकी. बरं ये आवरून जा पटकन. नाही चला तर सकाळ सकाळ एकदम स्वच्छ आणि निर्मळ असं जाडून घेतलंय दीपालीनी. आणि ह्या इथं थोडा कस्ताने ती मी पिटून दिला, म्हणजे पाला पडला होता तर लय कचरा झालता, दिलाय चितून. तर तो पाला पडतोय आता सध्याला उंबराचा. आता नवीन काय माहिती कशामुळं जडतोय काय की, तर त्याच्यामुळं पाला भरपूर असा पडतोय इथं. चला आता सध्याला आनंदीला घेतलंय कारण रडत होती आणि सगळे आपल्या आपल्या कामात बिझी इथं. त्याच्यामुळे मला आता आनंदीला थोडंसं घ्यावं लागत आहे आणि सांभाळावं लागतंय सकाळी सकाळी. तर चला भरपूर कामं पडलेत, पण आता काय आनंदी लईच रडायला लागली राहीनाच आणि सगळे झालेत बिझी. कोण घेत आहे का आनंदीला? तू किती होय? बरोबर चल आनंदी. आनंदी कशी बघती आनंदी? किती किती महिने झाली रे आपली? 5 महिने झाली ना आनंदी? 5 महिने झाली आनंदी. आता दीपालीचं बी उरकलंय म्हणजे आनंदीला घेईल. चला आणि टुमू असं गुरु हिंडायला पाहिजे. हा नुसतं फिरायला पाहिजे, गाड्या बिड्या बघायला पाहिजेत. वाटाच्या कडाला गाड्या चालल्या ना बघती मस्त पैकी. विराज आवरून गे लवकर पटकन. चला विराज बघा, कपड्याला बघायचंय. काय झालंय? बोटाला लागलं? अयो बसता नाही येत नाही मला आता. रस्त्यावर पडला होय तू? चल मी दुकानात चाललोय, आनंदीला सोडून आलो मी, मग बघू त्या बोटाला काय लागलंय. विराजच्या सकाळ सकाळ तर काय झालंय, गिरायक पण आलंय. तर चला तिकडं पण दुकानात जायचंय मला. आनंदीला सोडतो खाली कारण आनंदीला आता घेऊन हिंडायची सवय लागली आता. आता राहत नाही. सोड सोड सोड. आलोय, बोला पटकन. काय द्यायचंय का नॉस्टॉप काय कळा ना मला. मग कुणी करायची मोटर चालू? मी करायची का तो करायची? मी करू वय? बर बर मी मोटर चालू करून येतो. मग जाऊ का? पाईप कुणी हात राहायचंय असं का? चला बोला शेट. डॉन इथं येतो नोटा लय लाज तर. ओ आ रात्री चालूच होता, काही नाही, बटन टाक. ओ खोऱ्याचं काय करायचं तुला? झाली झाली चालू. चल काय गरज नाही, इकडे इकडे राहून ती चालू असेल. रात्री चालूच होता, कशाला फिरीला होता? खोरं मला नाही माहिती. काय करायचं तुला खोऱ्याचं? आ चला मला यावं लागेल का तिकडं? बर चला. विराज ना नको नको केलंय गाड्या विराजनी. विराज तिकडं वाफी फुडीन, सांग त्याला. उकरीत आहे जा. चालू झालंय, जा लवकर पटकन. विराज ते तिथं बसलेत, इकडं दुकानाला गिऱ्हाईक येत आणि हे बसलेत रानात जाऊन. दीपालीला ना काही कळतच नाही भाऊ. दीपावलीचा सण आहे, गिऱ्हाईक येतंय आणि तू रानात थांबली सकाळ सकाळ. मग मी थांबलो असतो ना. मग कशासाठी थांबली नाही? मिरच्या घेतल्यात थोड्याशा खायला. काय मिरच्या घेतल्यात म्हणती?
ही पटकन मिरच्या कोथमीर घेतली, मिरच्या घेतल्यात. थोड्या सणाच्या पटकन चला विषय काय आहे माहिती का? तू इकडे आली होय. हा. तर दीपावलीला विषय चला. हा गिरायक येतंय. तू इकडे तर बघ. अरे गिरायक येतंय दुकान बंद आहे. मी गेलो पैसे आणायला माझे. भेटले का? हा 300 रुपये होते ते दिले त्यांनी. हा. म्हणून मी तिकडे गेलो दुकान बंद केली आणि राहण्यात आली. मग मी आलो चाल नसते केली हा मोठं. मग चला. नाहीतर मी ती दुकान मुकी दमदारी ना म्हणून मग मला यावं लागलं. मग मी मी- काय येते मला लय काम आहे. ऐक ना मी जर दुकान जर तू जर दुकान पाहिलं असतं, मी राहण्यात आलो असतो ना, मी दुकानात थांबलो असतो, तू राहण्यात आली असती. हा? आणि विराज तो घेतला का? चला आता घरी दीपावली लय सांगावं लागतंय समजून. चल दादा. तर चला जायचं ना. हा. इकडे दिलं ना सगळीकडे पाणी. आता झालं ना आज सगळं पाणी देऊन. हा. रात्री सगळं पाणी दिलं तर त्याच्यामुळे आता सकाळ सकाळ सण जवळ आलाय. दीपावलीचा आवरायचंय, काही सामान आणायचं असतंय, काही खरेदी लवकर. आणि गिरायक सणामुळं येत असते दुकानाला, तिथं थांबलं पाहिजे. चला. चल पटकन काय आहे, तुला मी घरी सोडतो. हिदर हातात कोथमीर ती आणि विराज पटकन मिरच्या पडतन. मला आता तुम्ही घरी जा, दुकान उघडा बरं का, नाही उघडून देतो तुम्हाला. ती शटर वर करून देतो. मग गिरायक थांबले त्यांना गिरायक द्या. इथेच आहेत बाबू. आणि ही मोटर चालू केलेली आहे, ती सणाचं एक जणाला पाणी देतो. तर चला ते बी 100 रुपये देणार आहेत आपल्याला. तर एक कॉक आणता येईल त्या 100चा. चल. त्यांना पाणी देतो. त्यांचं पाणी भरले की मोटर बंद करायची पुन्हा मला. चल. चल विराज पटापटा आता. पटा ऊन पडलंय चांगलं. 9 वाजल्यात. चला चला पटकन माया अगोदर चला पटा. हा लावतो हात. काय होत नाही त्याला. चल तू पण ये दामानी पटकन. चला मॅडम चला पटकन. त्या कार्डाला काल सांगेन तू भरून. तुम्हाला शटर उघडं करून देतो आणि मी जातो तिकडे मोटर बंद करायला. बरेच जण थांबले दुकानापुढं. चला सकाळ सकाळ पूजा पण झालेली आहे. मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली. पाया पडायचं. पाया पडायचं. आलो लगेच आलो. मग आदू ठेवून आले नंतर पाया पडले असते तरी जमलं असतं. लय बिजी सध्याला, तुला येणंच होत नाही बा दारात असून. तर दीपाली मॅडमचं कसं आहे, लय कामात आणि लय बिजी मध्ये आहे. चला झाली पूजा बी दीपालीची बी. चल तू पूजा करून ये, मी तोवर शटर उघडतो. चला सगळेजण थांबलेत हे दुकानासाठी. हा मी पाया पडलोय. तू दुकानात जा, दुकान उघडून दिलंय, गिरायक दी. मी तोवर मोटर ती बंद करून येतो. मला जायचंय, बाकी डबा वगैरे आवरा. कुणाकून? बरं चालतंय. चला आता काय आहे, घरी पाणी तिकडे चालू होतं. तर आपण काय करतो, कुणाला लागलं तर पाणी देत असतो. तर ही पेटी आता लावून घेतो. मोटर बंद केली. आपण कुणाला पाणी देतो म्हणजे काय, हे जर कुणाला पाणी लागलं तर देत असतो. 100 रुपये घेत असतो आणि पाणी देत असतो. आता सणाला त्याला लागत असतं ना त्याच्यामुळं. तर दिलं तर काय होतं, जे असे कॉक असतात हे कॉक तुटतात फिरून. तर मग त्या कॉकचा त्याचा मेंटेनन्स निघतो आपल्याला. काय वायर बियर लागला जळाला, टाटर जळाला किंवा पाईप हे सारखा कट होतो, मग पाईपाला पैसे लागत आहेत. तर काही थोडे आपण कुणाला पाणी दिलं तर आपला मेंटेनन्स खर्च निघतो. कधी मोटरीचा गोठाळा असतो. तर आज नाही असं सारखं पाणी देत होतोच आम्ही. पण आत्ता पाणी दिलं एक जणाला. आता मोटर बंद केली. ही रात्री